नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महसूल मंत्र्यांचा दणका. ठाणे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आणि बदलीचे आदेश. ठाण्यातील गॅस सिलेंडर पुरवठ्याचा महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा. भिवंडी महानगरपालिकेचे 1179 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शिक्षण, ई-बस आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर. आणि टिटवाळ्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिरातील भाविकांना चुलीवरचा महाप्रसाद देण्याची वेळ. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसानं न्हाऊन निघालेल्या वातावरणात मंगळवारी संध्याकाळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांनी दाद दिली. अंबे मातेला समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळणच केली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्वेतील कोपरीमधल्या संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या चैत्री नवरात्रोत्सवाच्या 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांबरोबरच खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते डॉ. सोमण यांनी देखील सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या या भव्य चैत्र नवरात्रोत्सवात सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रादेशिक वाहिन्यांवर गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजानं चैत्र नवरात्रोत्सवाला अक्षरशः 4 चांद लावले. पूर्वांग इव्हेंट प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओंकार कानेटकर, जोई चव्हाण, गीत बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणानं रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसानं झाली. राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिनं शिवगर्जना सादर करून उत्साह वाढवला. भक्तिरसापासून चित्रपट गीतांपर्यंत विविध रंगांची उधळण या कार्यक्रमात अनुभवायला मिळाली. या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी देखील सर्व बालकलाकारांचं कौतुक करून स्वतः देवीच्या गीतावर फेर धरून नवरात्रोत्सवात रंग भरला. मध्यंतरात कथ्थक गुरु अपूर्वा निकम, राजश्री ठाकूर आणि राजेश्वरी पमनानी या स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याविष्कारानं कार्यक्रमाला शास्त्रीयतेची जोड मिळाली. चिमुकल्यांच्या भारदस्त आवाजातील गीतं आणि नृत्याविष्कारानं भक्ती, संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. देवीच्या आराधनेत रंगलेल्या या सुरेल संध्याकाळी चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष द्विगुणित झाला. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत 3 बत्ती मार्केट परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सईद चिमणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकानं केली असून मिळालेल्या माहितीनुसार मार्केट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या अनेक तक्रारींची दखल घेऊन पालिका प्रशासनानं ही कारवाई हाती घेतली.
या कारवाई दरम्यान अवैध बांधकामं तसंच दुकानाबाहेरील अतिक्रमणं हटवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. दरम्यान भिवंडी महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमणाविरोधात अशी कारवाई पुढे देखील सुरू ठेवण्याचा इशारा देऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. ठाण्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांची तपासणी करताना अनुदान रोखण्यात येऊ नये, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांना निवारागृहासाठी दिव्यांग कल्याण विभागानं कार्यवाही करावी वगैरे मागण्या आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्या. दिव्यांगांचं सक्षमीकरण आणि पुनर्वसनासंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्य शासनानं दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, पण ज्या संस्थांपर्यंत पोहोचतच नसल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. सध्या संस्थांची तपासणी सुरू असून ती किचकट न होता सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या संस्थांकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहण्यात यावं. तपासणी करत असताना त्यांचं अनुदान सुरू ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शासनानं दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असली तरी या विभागाला स्वतंत्र प्रभारी अधिकारी देण्यात आलेला नाही. या अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार असं विचारताना केळकर यांनी सोयीच्या कारभारासाठी जिल्हानिहाय कार्यालय कधी सुरू करणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला. ठाण्यातील जागृती पालक संस्था गेली 25 वर्ष दिव्यांगांसाठी काम करत असून त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी 18 वर्षाहून अधिक वयाचे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी निवारागृह उभारण्यासाठी संस्था जागेच्या शोधात आहे. दिव्यांग कल्याण विभागानं याकरता सहकार्य करताना अशा संस्थांसाठी विशेष योजना राबवण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. केंद्र सरकारनं आणलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा करताना आज शिवसेना पक्षाच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांनी या ऐतिहासिक विधेयकाचं स्वागत करून शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची खरी गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकाचं समर्थन करताना ठामपणे मांडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं राबवलेल्या महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024 या खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करून राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलं. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवासी प्रमाणपत्र यासारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळं त्यांच्या आयुष्यात मोठाच सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के म्हणाले. या विधेयकातील तरतुदीमुळं ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसंच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळं या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के म्हणाले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जांभळी नाका ठाणे इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित चैत्र नवरात्रोत्सव भक्ती आणि कला महोत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. महोत्सवाच्या 6व्या दिवशी समाज, शिक्षण, आरोग्य आणि कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 पुरुषांना नवरत्न पुरस्कार तर 9 महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात नवरत्न पुरस्काराने डॉक्टर दत्तात्रय सागर सावंत, मकरंद जोशी, सतीश धुरत, शुभम उत्तेकर, डॉक्टर ऋषिकेश वैद्य, सचिन चव्हाण, डॉक्टर अमित खोमणे, प्रफुल्ल आठवले, केदार बापट तर नवदुर्गा पुरस्कारानं खुशी म्हात्रे, पाशी मेहता, रेखा शिंदे, डॉक्टर कावेरी सोम, प्रतिभा चांदूरकर, कार्तिका विचारे, डॉक्टर चेतना बक्षी, दिशा कदम, साधना ठाकूर हे पुरस्काराचे मानकरी ठरले.
विशेष म्हणजे पुरस्कार वितरणानंतर काही मानकऱ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. महोत्सवाच्या या दिमागदार सोहळ्याला रश्मी ठाकरे, आमदार सुनील शिंदे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या पत्नी यांनी विशेष उपस्थिती लावून देवीची आरती केली. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जांभळी नाका इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककलेचा आविष्कार पाहायला मिळाला. फोक युवा समूहातील ठाण्यातील तरुण मुलांनी सादर केलेल्या बहारदार लोकगीतं आणि शिवगीतांच्या सादरीकरणानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून चैत्री नवरात्रोत्सव उत्सवाचं आयोजन करण्यात येत असून यंदा देखील या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. काल या उत्सवात लोकगीतं आणि शिवगीतांचा नजराणा नागरिकांना अनुभवायला मिळाला. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी काही पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. कल्याण पश्चिमेकडील कोळवली परिसरात एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भोंदू बाबा दीपक सावंत याचे कारनामे उघड झाले असून दीपक सावंतवर फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवलीचे ACP सुहास हेमाडे यांनी दिली. कल्याण कोर्टानं त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून बाबागिरी करून दीपक सावंत यांनी काही महिलांना आणि अन्य लोकांना फसवण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांचा तपास सुरू असल्याचं सुहास हेमाडे यांनी सांगितलं. KDMC मधील काँग्रेसमध्ये फूट पडली असून आश्वासन देऊन देखील गटनेतेपद न दिल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका समीना सलीम शेख यांनी केलाय. कांचन कुलकर्णी यांना गटनेतेपद दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली असून मला आश्वासन देऊन देखील गटनेतेपद दिलं नसल्याचं नगरसेविका समीना शेख यांनी सांगून काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. ठाण्यातील किशन महल सहकारी गृहनिर्माण संस्थेला महसूल विभागानं नाहक बजावलेल्या चुकीच्या नोटीसी प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कडक पवित्रा घेतला. या प्रकरणात ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश देऊन त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले. संबंधित वादग्रस्त नोटीस त्वरित मागे घेण्याचे स्पष्ट आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले आहेत. किशन महल सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासात महसूल आणि मुद्रांक विभागाकडून तांत्रिक अडचणी उभ्या करून नाहक अडथळे निर्माण केले जात असल्याचा विषय स्थानिक आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला.
महसूल विभागाच्या अशा धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्विकासाचा स्वप्नाला खीळ पडत असल्याचं सांगून त्यांनी सभागृहाच्या हे निदर्शनास आणून दिलं. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे शासनाला स्वयं पुनर्विकासाच्या विषयावर गांभीर्यानं आणि सकारात्मकतेनं विचार करणं भाग पडलं. आमदार संजय केळकर यांच्या विशेष पुढाकारानं महसूल मंत्र्यांच्या दालनात आज तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत किशिन महल सोसायटीला देण्यात आलेली नोटीस ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचं समोर आलं. महसूल मंत्र्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करून मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या कायदेशीर लढाईत विकासक, मार्गदर्शक विद्याधर वैशंपायन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून कायदेशीर बाबींची अचूक मांडणी आणि तांत्रिक पुरावे सादर करून त्यांनी प्रशासकीय चुका चव्हाट्यावर आणल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सोसायटीला हा मोठा विजय मिळवता आला आहे. या निर्णयामुळं ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गृहनिर्माण संस्थांना मोठाच दिलासा मिळाला असून प्रशासकीय अरेरावीला चाप बसल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते. भिवंडी महानगरपालिकेचा सन 2026-27 साठी 1179 कोटीचा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर करण्यात आला असून 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक 1117 कोटींचं आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून APJ अब्दुल कलाम शिक्षण अभियानासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जाणार आहे. शहरात 100 बसेस सुरू करण्यासाठी PME बस सेवेसाठी 5 कोटींची तरतूद देखील करण्यात आली. GIS सर्वेसाठी 10 कोटी, शाळा दुरुस्तीसाठी 4 कोटी आणि अमृत 2 अंतर्गत 100 MLT पाणी योजनेसाठी 25 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. रस्ते विकास आणि विद्युत खांब स्थलांतरासाठी 2 कोटी तर महिला, बालकल्याण आणि दिव्यांगांसाठी 3.26 कोटींची तरतूद करण्यात आली. या अर्थसंकल्पावर महासभेत लवकरच चर्चा होणार. टिटवाळा इथल्या पेशवेकालीन असलेल्या प्रसिद्ध गणेश मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. यावेळी त्यांना दर्शन घेतल्यानंतर श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ या संस्थेकडून महाप्रसाद दिला जातो. मात्र सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं संस्था देखील अडचणीत आली असून त्यांना सुद्धा चुलीवर महाप्रसाद तयार करण्याची वेळ संस्थेवर आली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महसूल मंत्र्यांचा दणका, ठाणे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आणि बदलीचे आदेश. ठाण्यातील गॅस सिलेंडर पुरवठ्याचा महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा. भिवंडी महानगरपालिकेचे 1179 कोटीचा अर्थसंकल्प सादर. शिक्षण, ई बस आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर.
आणि टिटवाळ्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिरातील भाविकांना चुलीवरचा महाप्रसाद देण्याची वेळ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.